पोचली आहे पासपोर्ट ऑफिसला, पण मला दिसत नाही आहे पासपोर्ट ऑफिस आहे कुठे यांचं. वेन यू कम हिअर यू फील लाईक ओ USA मध्ये आली यार. हां मी रिॲक्शनच घेणार आहे. सो आज लाईक लेट्स गो अँड सरप्राईज देम. आय रियली वॉन्ट टू क्राय आहे. मला थोडं इमो झालं आहे. लाईक आय एम फीलिंग व्हेरी इमोशनल की सकाळी जो पासपोर्ट पिक केला मी, आता तो पासपोर्ट घेऊन मी कुठे चालली आहे आणि मी आता तिथून बस पकडते. सो आय गेस न्यूयॉर्कपेक्षा जास्त तुम्ही एक्सायटेड आहात ह्या ब्लॉगसाठी, कारण परत न्यूयॉर्कला आली आता माझ्या फ्रेंडच्या घरातून आणि मॅप्स आर ऑन. काय मॅप सुरू आहे. म्युझिक आहे. आता मी चालली आहे पासपोर्ट कलेक्ट करायला, कारण मी आज रात्री चालली आहे आणि पासपोर्ट मला बोलताही नाही. तर मी पासपोर्ट कलेक्ट करायला चालली आहे. इथून 10 मिनटं वॉक आहे आणि तिथून आय कलेक्ट द पासपोर्ट. तिथून पासपोर्ट कलेक्ट करेन. लुक ॲट दिस प्लेस. आय एम वॉकिंग ऑन द स्ट्रीट. सरप्राईज देते. हां मी रिॲक्शनच घेणार आहे. सो आज लाईक लेट्स गो अँड सरप्राईज देम. इज इन द मेकिंग. ब्लॉग बनवतेच आहे आणि देन माझा विचार आहे की उद्या सकाळी लवकर पोचणार आहे मी 8ला. गुगल मॅपवर बघते आहे पासपोर्ट ऑफिस. इथून अजून 3 मिनटं वॉक आहे आणि आय रीच देअर. आता जस्ट पोचले पासपोर्ट ऑफिसला, पण मला दिसत नाही आहे पासपोर्ट ऑफिस आहे कुठे यांचं. आय जस्ट गॉट डन विथ माय पासपोर्ट आणि आता आय एम गोइंग टू द UPS स्टोर, जिथे आय हॅव टू मेल माय फ्रेंड हर पासपोर्ट. कारण माझ्याकडे 2 पासपोर्ट आहे, एक तिचं पण एक माझा पण आहे. आणि आफ्टर दॅट आय एम थिंकिंग टू गो टू सेंट्रल पार्क, जिथे माझी मैत्रीण आता चालली आहे. सो आय कॅन लाईक मीट हर देअर. आणि डोंट टेल मी आय एम ऑन द रॉंग स्ट्रीट. इथून 4 मिनटावर ते मेलिंग UPS म्हणजे फेडेक्स सारखं आहे ते स्टोर आहे, जिथे आय कॅन मेल सेंड इट टू हर. तर मी तुम्हाला दाखवते. द मिनिट आय शो यू ते चेंज होतं. तर या इथे थोडं भीती, खूप अलर्ट राहावं लागतं अशा सिटीमध्ये, कारण यू नो देअर आर लाईक हाय चान्सेस ऑफ तुमच्याकडून काहीही चोरी होऊ शकतं आणि फोन कधी खेचून घेतील काय. तर मी थोडी अलर्ट आहे, पण भीतीही तेवढीच वाटते की इथे खूप जास्त चोऱ्या होतात. लाईक मुंबईमध्ये पण होतात. तर या आणि एकदा चोर पडून गेलं तर आय डोंट थिंक तो भेटणार पण आहे. तर माझी बॅग खूप एक्स्ट्रीम जड बॅग आहे की मला ना खूप खांदा दुखतोय. आणि ह्याच्यात लॅपटॉप आहे सगळ्या, कारण ही बॅग मी ठेवून नाही येऊ शकत, कारण आय हॅड टू कॅरी माय पासपोर्ट. सो आय न्यू की मला ही बॅगच घ्यायची आहे. पण आयपॅड सगळं आहे. तर आय एम टू टायर्ड, कारण मी अशी वाकून चालते आहे. I cannot walk also properly. But this is the vibe. I mean, this is when you come here, you feel like, oh, USA मध्ये आली यार. I just had Chick-fil-A. आणि आता I was thinking की मी करू काय, कारण I have 2 hours to kill. मी 5 वाजता घराकडे निघणार आहे, कारण 8ची बस आहे. सो 5ला निघाली तर 6ला पोहोचीन. 6 बॅग घेऊन मग परत मला इथे यायचं आहे. आणि मग 7 बॅग घेऊन तर मी डायरेक्ट बस स्टॉपला जाईन. बाय माय नोज इज सॉस लागला. आता इथे जोस पिझ्झा म्हणून सर्च केला आहे. ऑलरेडी हॅड चिक-फील-ए, पण मला अजून फिरायचं आहे. मी अशी स्ट्रीट वॉक करते. मला माहिती पण नाही मी कुठे आहे. आय एम जस्ट वॉकिंग ऑन द स्ट्रीट्स.
ब्लॉकमध्ये आणि आय एम जस्ट लाईक रोमिंग अराउंड डुईंग थिंग्स अलोन बाय माय सेल्फ आणि इट्स फन राईट. सो डू नॉट वेट फॉर एनी वन की कोण तुम्हाला जॉईन होईल आणि मग तुम्ही जाल. नेवर. सो आय कॅन सी H&M देअर. काहीतरी स्ट्रीट ॲक्ट सुरू आहे. H&Mच्या बाहेर खूप मस्त शो होता. मजा आली आणि दिस वॉज अनएक्सपेक्टेड. मी H&M मध्ये असंच टाइमपास बघायला गेलेली, मी काहीच घेतलं नाही. आणि when I came outside, literally right in front of H&M, इथे बाजूला beside H&M गेम होता आणि गेम म्हणजे इव्हेंट असंच टाईप त्याने केलेलं. खूप मजा आली. आय वॉज दिस एंटायर टाईम. माझे चीक्स हर्ट होत आहेत. पण या आय वॉज दिस टाइम स्क्वेअर आणि आय डिडंट एक्सपेक्टेड दिस फन. लाईक एकटी असून एवढा फन, इट्स व्हेरी अनएक्सपेक्टेड. बट आय एम सो ग्लॅड दॅट इट हॅपन्ड. I really want to cry. मला थोडं इमो झालंय. लाईक I'm feeling very emotional की I never thought की माझा विंटर ब्रेक एवढा सुंदर जाईल. I'm so grateful for everything I have in my life. I just booked my ticket very randomly. इथे एक ट्री आहे, क्रिसमस ट्री. इथे मी काल आलेली. इट्स वन ऑफ द फेमस ट्री आणि इथे मला जायचं आहे ट्रेकमध्ये. I don't know. हा मी इथे जाते. आय जस्ट ऑर्डर्ड कॅफी म्हणते मी. वाह. कॉफी फ्रॉम दिस प्लेस. इथून कॉफी ऑर्डर केली आहे आणि आय एम नॉट गेटिंग एनिथिंग. मला माहीत आहे पण आय रिली वॉन्ट टू म्हणजे हॅव गुड हॉट चॉकलेट. तुला हाय बोलायचं माझ्या ब्लॉगमध्ये. यू कॅन जस्ट लाईक hi. What? And especially it's only in winters. Oh yeah, fine. And karu try. Yes. Okay. Yes. Let's go. Actually मला इन्फ्लुएन्स करणं खूप इझी आहे. मला फक्त सांग की ते चांगलं आहे. मी गुड. इट्स व्हेरी नाईस. ओके. ओके. I'm sorry. हॉट चॉकलेट ट्राय करते. सो जो देता है सबवे ट्रेन असते ती पकडून मैत्रिणीच्या घरी जाईल. बिल्डिंग खाली बॅग ठेवली आहे. दॅट आय पिक इट अप आणि मग विल कम बॅक अगेन हिअर. कारण ती बॅगसाठी मी परत चालली एवढी. इथून खाली जाणार आहे. ही ट्रेन आहे, हीच पकडायची आहे मला. 33rd. त्या ट्रेननी मी येताना आली ह्या साईडला. आता मी जाताना
इथून जाणार आहे, पण आय डोंट नो आता ही ट्रेन कधी येईल. आय मिस दॅट ट्रेन. इज दिस साईड? ओके, थँक्यू. ह्या काकांना आता मी आजोबा म्हणते, ह्यांना कळत नव्हतं कुठली साईड आहे, सो ह्यांनी मला विचारत होते. आय एम वेटिंग फॉर माय ट्रेन. आता लिटरली 7 वाजले आहेत. प्लॅटफॉर्मवर कमी लोक आहेत पण मॅनेजेबल आहे. आणि आय हॅव टू टेक बस ॲट 8 आणि आता 7 वाजले आहेत. सो आय डोंट नो, इथून मला 15 मिनिट्स मॅक्स लागतील. 7:15 to 20ला मी पोहोचीन. देन तिथून मला वॉक करायचं आहे. आय डोंट नो, मी खूप टाईम रेस्ट्रिक्ट आहे. With this heavy suitcase, now I have to walk for more than exact 10 minutes. Suitcase घेऊन माझा हात दुखतोय. आय एम डन फॉर द डे. पण या द बस इज ॲट 8. आय एम ऑन टाईम. लकीली 7:20 झालेत. 7:30पर्यंत होपफुली मी पोहोचीन. आणि 8ची ट्रेन आहे. सो या लेट्स गो. सकाळी जो पासपोर्ट पिक, मी असं ऐकलं US मध्ये हॉर्न नाही मारू शकत. आणि इथे सकाळी जो पासपोर्ट पिक केला मी, आता तो पासपोर्ट घेऊन मी कुठे चालली आहे आणि मी आता तिथून बस पकडते. सो उद्या मजा येणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो कीप वॉचिंग आणि आय बी देअर इन लाईक 3 मिनिट्स बस स्टॉपवर. सो लेट्स गो. इथे बसेस दिसत आहेत. हा बस स्टॉपच आहे आय गेस. आणि एवढ्या मोठ्या बिल्डिंग. मी बस स्टॉपवर पोहोचली आणि आय होप दिस इज द बस. आय रिली डोंट नो विच वन इज इट, पण आय फील दिस इज द वन. पण मला माहीत नाही. माझं फील होऊन काय नाही होणार आहे. आय जस्ट डोंट नो विच वन इज इट. पण अजून आली नाही आहे. आणि दे से इट्स डिलेड फॉर 15 मिनिट्स. अजून डिले झाली आहे. सो या, तर आय एम वेटिंग फॉर माय बस. जेव्हा येईल तेव्हा आय गो सिट. आय थिंक इट्स अ विंडो सीट, सो आय बी फाईन. विंडो सीट असेल तर आय कॅन लाईक, मला असं वाटतं की मी व्ह्यू बघू शकते विंडो सीट असल्यावर, पण नाही, मी झोपते पूर्ण बस. तर माझ्याकडे स्नॅक्स नव्हते, तर मी ना काजू घेऊन आली आहे एका दुकानातून. 99 सेंट्सला काजू होते. काजू नाही, आल्मंड आणि पिस्ताशिओ होते. तसं छोटंसं पाकिट आता खिशात आहे, ते घेऊन आली आहे की अगदीच भूक लागली ते खाईन, पण आय एम फाईन. आणि मी पिझ्झा लास्ट खाल्लेला आणि कॉफी प्यालेली. सो आय एम गुड आतासाठी. मला एवढी काही भूक नाही आणि आय डोंट थिंक की रात्री झोपली की मला भूक पण लागेल. सो या, आता डायरेक्ट तुम्हाला मी सकाळी भेटते, कारण 8ची बस आहे आणि मी सकाळी 8ला पोचणार आहे. आणि कुठे पोचणार आहे, काय आहे हे सगळं, कारण आय गेस न्यूयॉर्कपेक्षा जास्त तुम्ही एक्सायटेड आहात या ब्लॉगसाठी, कारण इट्स स्पेशल. मी जर सांगते इट्स स्पेशल तर ऑब्व्हियसली इट्स स्पेशल. तर आय एम गोइंग टू मीट समवन आणि तुम्हाला खूप आवडणार आहे तो ब्लॉग. सो स्टे ट्यून आणि गेस द प्लेस स्टील इन द कॉमेंट सेक्शन. तुम्हाला हे पण आय गेस तुम्ही ओळखू शकता विच इज द प्लेस. पण या, उपमा बनवलं तर मला खावतच नाही वाटत. मी माहिती नाही एवढंच खाते गाजवत खाताना मला तुझी आठवण होते. माझा उपमा खायला तरी येईल, पिझ्झा विझा तरी लागेल माझा उपमा खायला. ओके आता मला हिट होत आहे हळूहळू.